विद्यार्थ्यांना आणि पालकांना नमस्कार. आपण पाहत आहात यांच्यावर सरांचे संधीचं सोनं कोचिंग क्लासेस हे चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी NMMS परीक्षेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर लगेच. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात NMMS परीक्षेसंदर्भात संपूर्ण माहिती. NMMS परीक्षा नेमकं काय आहे त्याबद्दल सर्व डिटेल पाहणार आहोत आपण. NMMS नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप टेस्ट राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. आता नेमकं या परीक्षेमध्ये काय पाहायचे, आपल्याला कोणते घटक अभ्यासायचे, तर म्हणजे परीक्षा NMMS परीक्षेत कोण परीक्षा देऊ शकतो, तसेच अभ्यासक्रम कोणता आहे या NMMS परीक्षेचा, त्यानंतर अभ्यासक्रम कधी सुरू करावा, तसेच शिष्यवृत्ती किती रुपये मिळते आणि सारथी शिष्यवृत्ती काय संबंध आहे NMMSशी, तसेच या परीक्षेसाठी पात्र गुण, पास होण्यासाठी गुण किती घ्यावे लागतील, मिरिटमध्ये किती येण्यासाठी किती मार्क लागतील, या सर्व घटकाचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर चला लगेच. आता कोणाला देता येते NMMS परीक्षा ही कोणाला देता येते, कोणाला देता येते. पहिला पॉईंट पहा. पहिला पॉईंट आहे आपला विद्यार्थी 8वी वर्गात असला पाहिजे. 8वी वर्गात शिकणारा पाहिजे. त्यानंतर ज्या वर्गात आपला विद्यार्थी ज्या शाळेत शिकत आहे ती शाळा ही शासकीय असली पाहिजे. शासकीय असली पाहिजे म्हणजे अनुदानित असली पाहिजे, जे की सरकारकडून या शाळेला अनुदान दिले जाते, अशी शाळा असली पाहिजे. अशा शाळेत विद्यार्थी शिकला असला पाहिजे, त्या विद्यार्थ्याला ही शिष्यवृत्ती लागू होते आणि असे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. त्यानंतर दुसरा घटक आहे अभ्यासक्रम कोणता. NMMS परीक्षेसाठी अभ्यासक्रम कोणता असतो त्याबद्दल माहिती पहा. कोणता पहा. तर यामध्ये 2 पेपर असतात. अभ्यासक्रम कोणता, तर यामध्ये 2 पेपर असतात. यामध्ये 2 पेपर असतात. पहिला पेपर क्रमांक 1. ह्या पेपर क्रमांकमध्ये संपूर्ण बुद्धिमत्ता असते. संपूर्ण बुद्धिमत्ता असते आणि एकूण 90 प्रश्न असतात बुद्धिमत्तेचे. 90 प्रश्न, 90 गुण. हा असा पहिला पेपर असतो. आणि त्यानंतर दुसरा पेपर असतो पेपर क्रमांक 2. पेपर क्रमांक 2 यामध्ये विषय विज्ञान, त्यानंतर इतिहास भूगोल, नागरिकशास्त्र, त्यानंतर गणित, असे एकूण 3 विषयाचा यामध्ये दुसऱ्या पेपरमध्ये समावेश असतो. विज्ञान, इतिहास भूगोल आणि गणित. विज्ञान हे 35 मार्काला विचारले जाते. विज्ञान 35 मार्क, 35 प्रश्न. इबुना 35 प्रश्न, 35 मार्क
आणि गणित 20 प्रश्न 20 मार्क, असं एकूण हा देखील 90 प्रश्न आणि 90 गुण दिले जातात. यामध्ये गणित जो विषय आहे तो संपूर्ण 8वी वर्गातील असतो, जो की 8वीला आहे बोर्डला, त्या गणितावर विचारले जातात. आणि विज्ञान आणि इतर भूगोल मात्र 7वी प्लस 8वी ह्या दोन्ही वर्गावर कंबाईन विचारले जातात काही प्रश्न. तर हा अशा पद्धतीचा अशा प्रकारे अभ्यासक्रम असतो. एकूण 90-90चे 2 पेपर आणि 90-90 मिनिटे असा 180 गुणांचा पेपर, असे 2 पेपर होतात. यानंतर पहा अभ्यासक्रम कधी सुरू करावा. आपला तिसरा पॉईंट पहा, अभ्यासक्रम कधी सुरू करावा. अभ्यासक्रम कधी सुरू करावा. बरेच विद्यार्थी शाळा सुरू झाल्यास सुरू करा, नंतर करा येईल, आता करा येईल असं म्हणून खूप वेळ घालतात. परंतु ह्याला पण लिमिट आहे, कारण की शाळा सुरू झाल्याच्या नंतर याचा अभ्यास पूर्ण होत नाही. तर हा अभ्यास करण्यासाठी आपण म्हणजे ही परीक्षा मुळात डिसेंबरमध्ये होते परीक्षा डिसेंबरमध्ये होते. मग आता डिसेंबरमध्ये होत असेल तर याची सुरुवात केव्हापासून करावी. तर या परीक्षेची सुरुवात मार्च किंवा एप्रिलपासून याची सुरुवात करावी. जर मार्च आणि एप्रिलपासून जर सुरुवात केली तर आपल्याकडे महिने पहा, मार्च, एप्रिल, हे इथून जर एप्रिलपासून सुरुवात केली, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये तर परीक्षाच असते. तर असे आपल्याला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 एकूण 8 महिन्याचा कालावधी मिळतो. आणि ह्या 8 महिन्याच्या कालावधीमध्ये पहिल्या 6 महिन्यामध्ये सर्व अभ्यासक्रम कंप्लीट करून टाकावा. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरपर्यंत NMSचा दोन्ही विषयाचा अभ्यास करून टाकावा. आणि राहतात 2 महिने, नोव्हेंबर आणि ऑक्टोबर, या महिन्यामध्ये फक्त आणि फक्त सराव करावा. सराव पेपर सोडवा. जर या पद्धतीनं केलं तर आपले मार्क कमी येणार नाहीत. त्यानंतर पहा शिष्यवृत्ती किती रुपये दिली जाते. शिष्यवृत्ती किती रुपये दिली जाते. मुख्य मुद्दा आहे शिष्यवृत्ती किती रुपये मिळते. शिष्यवृत्ती पहा, एकूण 12,000 रुपये अशी 5 वर्षाकरता दिली जाते. म्हणजे 12×5 60,000 रुपये पात्र असणार, म्हणजे मिलिटमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. म्हणजे वर्ग 9वी, 10वी, 11वी, 12वी आणि BA म्हणजे ग्रॅज्युएशनला तुम्ही जाताल त्या वर्षाच्या पहिल्या वर्षासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. समजा आपण BA वर्गासाठी अशी एकूण 5 वर्षासाठी 60,000 रुपये शिष्यवृत्ती तुम्हाला दिली जाते. त्यानंतर पहा दुसरा, सारथी शिष्यवृत्ती काय संबंध आहे. म्हणजे सारथी, बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम आहे की सारथी काय आहे.
तर सारथीबद्दल माहिती पहा. सारथी नेमकं काय सारथी आहे? सारथी शिष्यवृत्ती योजना. शिष्यवृत्ती योजना. आता मुख्य मुद्दा पहा. 12,000 रुपये. आपल्याला किती रुपये शिष्यवृत्ती मिळते? 12,000 रुपये. ही शिष्यवृत्ती कोणाला मिळते? तर जे की मेरिटमध्ये असतात अशा विद्यार्थ्यांना दिली जाते, जे की मेरिटमध्ये उत्तीर्ण असतात. मेरिटमध्ये उत्तीर्ण असतात अशा विद्यार्थ्यांना दिली जाते. आणि फक्त ओपन कॅन्डिडेटसाठी म्हणतो मी, जे की कुणबी मराठा अशा विद्यार्थी जर फक्त पास असेल किंवा उत्तीर्ण असेल, ते मार्क किती का असणार, 5 जर झालेला असेल तर अशा विद्यार्थ्याला एकूण 9,000 रुपये 4 वर्षाकरता दिले जाते. $9,600 रुपये दिले जाते. 9,000 नाही, 9,600 रुपये दिले जाते एकूण 4 वर्षाकरता. 9,600 गुणिले 4 तर 38,400 एवढी रक्कम फक्त पास होणाऱ्या कुणबी मराठा या विद्यार्थ्यासाठी असते. आता शेवटचा मुद्दा पहा. तर या परीक्षेसाठी आपल्याला किती गुण घ्यावे लागतात? किती गुण मिळवल्यानंतर आपल्याला ही शिष्यवृत्ती लागू होते ते पहा. परीक्षा ही डिसेंबरमध्ये असते आणि पहिला पेपर असतो मेंटल ॲबिलिटी टेस्ट. हा 90 गुणांसाठी असतो. आणि दुसरा पेपर असतो सॅट. हा देखील 90 गुणांसाठी असतो. दोन्ही पेपर एकूण 180 मार्कासाठी असतात. 180 गुणांसाठी असतो. आणि यासाठी सर्व कास्ट ओपन कोणत्याही परीक्षार्थी असो त्यासाठी 40%ची अट आहे पास होण्यासाठी. म्हणजे 40% म्हणजे 180 पैकी 40% म्हणजे 180 गुणिले 40% जर काढले आपण तर हा शून्य कटला तर 18×4 = 72 मार्क पास होण्याकरता लागतात. हे झालं ओपन आणि म्हणजे दुसऱ्या कास्टसाठी. आता राहिला प्रश्न SC आणि STचा. SC आणि ST या कास्टसाठी 32% क्रायटेरिया आहे. म्हणजे 180 पैकी 32%. हा शून्य कटला 18 गुणिले 3.2 याचा जर गुणाकार केला तर 18×3 म्हणजे जवळपास 57.6 मार्क, जवळपास 58 मार्क एवढे घेणे आवश्यक आहे SC आणि STसाठी पास होण्यासाठी. आता यानुसार तुमचं मेरिट लागतं. जर समजा कमी मेरिट लागलं तर 57पर्यंत कमीत आणि जास्त मेरिट लागलं तर 100पर्यंत पण जाऊ शकतं. आता यानंतर सर्वांना या परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. तर ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेची तयारी करायची आहे
अशा विद्यार्थ्यांनी यांच्यावर सरांच्या संधीचं सोनं कोचिंग क्लासेसला भेट द्यावे. तसेच या चॅनलला ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्यावे, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.